मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपणच आपली काळजी घेत नाही म्हणून आपली दुर्दशा होती आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही. जसं आता शाळा कॉलेजमध्ये पूर्वीचे शाळा कॉलेज आणि आजचं शाळा कॉलेज कंपेअर करा, तुमच्या लक्षात येईल. पूर्वी मास्तर मारायचे खूप आणि घरी सांगितलं तर घरचे मारायचे, म्हणजे शिक्षेशिव शिक्षण नाही आणि ज्ञानाशिव माणसाचा विकास नाही मित्रांनो. आणि आता चुकीचं ज्ञान घेतलं जातं. आता सरकारनं पण कायदे काढलेत, कारण लोकांची डिमांड होती शाळेत मारायचं नाही, मास्तर नापास करायचं नाही. हे काय चाललेलं आहे मित्रांनो? हे कलियुग आहे. आज प्रत्येकजण आपला फायदा करून घेतो आहे आणि आपण बेसावध आहोत मित्रांनो. जसं पैशाचं पण तसंच आहे. आपण प्रत्येकजण पैसे कमवतो, परंतु प्रत्येकजणाकडे पैसे आहेत का? मग बँकेकडे लोन मागायला का जातो? बँक कुठून लोन देते? सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करत नाही. आपण बचत केली तर काय होईल? आपल्याला व्याज मिळेल आणि कर्ज काढलं तर व्याज द्यावं लागेल. साधी गोष्ट आहे मित्रांनो. आज 99% लोकांचं उत्पन्नापेक्षा जास्त खर्च आहे आणि खर्च वाढवलेला आहे मित्रांनो. आपण आपला खर्च वाढवतो. आपल्याला कुणी सक्ती केली आहे का खर्च करा म्हणून? आपणच आपल्याला खोट्या गोष्टीला आपण खऱ्या म्हणून आपण त्या इम्प्लिमेंट आणि कंटिन्यू करतो आणि ग्रोथ करतो, त्याच्यामध्ये वाढ करतो आपण. आता महागाईने वाढते तर आपण खर्च अजून वाढवतो. काय होईल? आपल्याकडे पैसे कधीच येणार नाहीत आणि आलेले पैसे पुरणार नाहीत म्हणून कर्ज काढावं लागतं. हे दुष्टचक्र आहे मित्रांनो. पूर्वीचा काळ बघा, मातीमध्ये पैसे पुरून ठेवायचे, मटक्यात ठेवायचे, कोणाला सांगायचे नाहीत. आता काय होतं? पोस्टमॉर्टम केलं जातं. सांगणाऱ्या माणसाचंच सगळीकडं काय केलं जातं आणि सगळे डिसिजन असं देतात की नको, पुढचं पुढे बघू, त्रास होईल. मित्रांनो, कमजोर आपण बनतो आहे आणि कमजोर बनवलं जाते आणि कोणाच्याच लक्षात येत नाही आणि सांगणाऱ्यालासुद्धा ते चांगलं वाटतं. म्हणून तर पुढे असे प्रॉब्लेम येतात. आता गुंतवणूक कुठली वाईट नाही. SIP, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, घर, जागा, जमीन हे सगळे चांगले आहेत मित्रांनो, परंतु त्यांचा वापर लाँग टर्मला नाही. जसं LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे देणारी पॉलिसी आहे, तसं कुठं पैसे मिळतात का कुठल्या गुंतवणुकीमध्ये? मला सांगा. बँकेतसुद्धा आता तुम्ही बघा, चौकशी करा, बँकेत FD 20-25 वर्षाची दिली जात नाही. त्याचं कारण सांगतो. पूर्वी द्यायची, कारण ते तुम्हाला चुकीचं सांगतात, म्हणतात तेच पैसे डबल फिरवा, कारण त्यांच्याकडे तसा प्लॅनच नाही. कारण लाँग टर्म गॅरंटी देणं कुणालाही परवडत नाही. LIC ऑफ इंडिया लाँग टर्म गॅरंटेड प्लॅन आता काढत आहे. हे थोडे दिवसासाठी आहे मित्रांनो. क्लोज एंडेड प्लॅन आहे. लवकरच घ्या, कारण आयुष्यभर तुम्हाला गॅरंटी कुणीही देऊ शकणार नाही. पैसे ठेवले की ग्रोथ पण होते आणि खर्चावर नियंत्रण येतं. आपला फायदाच फायदा होतो, परंतु आपण तात्पुरत्या लोभापायी, तात्पुरत्या समाधानासाठी, तात्पुरत्या आनंदासाठी कायमचा आनंद आपण नष्ट करत आहोत. मित्रांनो, बचत करा, कारण एक दिवस पैसे कमवायचे वय संपणार आहे. खोटी गोष्ट नाही. आणि देऊ न करो कोणाच्या जीवनामध्ये पैसे कमवायच्या पिरियडमध्ये डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज असं येऊ नये. असं आलं तर इन्कम बंद होतं. त्यासाठी LIC ऑफ इंडियाची आयुष्यभर पैसे मिळणारी पॉलिसी घ्या. मला फोन करा. ओके, थँक्यू.